मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगाराच्या मागणीसाठी माननीय तुकाराम बाबा महाराज यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची 23, 24, 25 सप्टेंबर दरम्यान बैठक होणार हे आपल्याला माहित आहे। या बैठकीत नक्कीच काहीतरी सकारात्मक निर्णय होईल अशी सर्वांनाच आशा आहे। पण त्या बैठकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी काल एक मोठी घोषणा केली आहे। बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी छत्रपती संभाजीनगर येथे एक दिवसीय महामोर्चाचे आयोजन करण्याची प्रस्ताव संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांसमोर ठेवला आहे। जेणेकरून काय होईल की 25 तारखेला किंवा 26 तारखेला जी एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक होणार आहे, या बैठकीवरती या एक दिवसीय आंदोलनाचा दबाव पडेल आणि सरकार काहीतरी सकारात्मक निर्णय घेईल। या मोर्चाचे नियोजन 19 सप्टेंबर रोजी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येईल असं बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी काल सांगितलं आहे। त्यामुळे येत्या 19 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे या महामोर्चाला संपूर्ण प्रशिक्षणार्थी संघटनेतर्फे आणि संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, म्हणजे जेणेकरून याची दखल शासन 100% घेईल। या मोर्चात प्रशिक्षणार्थ्यांची संख्या जर लक्षणीय असली तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होणार आहे। त्याबरोबरच माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांनी सांगितलं होतं की तुम्ही ज्या तालुक्यात आहात आणि तुमच्या तालुक्यातील किंवा मतदारसंघातील जे आमदार आहेत त्या आमदारांचे पाठिंब्याचे पत्र घ्या। या पत्र लवकरात लवकर आमदाराकडून गोळा करा, म्हणजे त्याचाही सुद्धा फायदा ते पत्र घेऊन सुद्धा आपण राज्यपालांकडे देऊ आणि पाठिंबा आमदाराचा पाठिंबा आहे तर सरकारला नेमकं काय होतंय अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला सरकारला विचारता येईल। त्यामुळे ते पाठिंब्याचे पत्र सुद्धा लवकरात लवकर जमा करा। जर एखादे आमदार महोदय ते पत्र देत नसतील तर माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्याशी संपर्क साधा, म्हणजे ते त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढतील। आता काही दिवसावरतीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मग ते जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकी येऊन ठेपलेल्या आहेत। त्यामुळे लवकरच आचारसंहिता सुद्धा लागतील, पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागू शकतात। त्यामुळे आपल्याकडे खूप कमी काळ उपलब्ध आहे आणि या खूप कमी काळामध्ये काहीतरी सकारात्मक किंवा कार्यकाळ वाढ तरी मिळालाच पाहिजे या दृष्टीने संपूर्ण जे नेतृत्व आहेत ते लढा देत आहेत। त्यामुळे संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांची ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांची तर प्रथम जबाबदारी आहे की तुम्ही मोर्चा असेल किंवा काही असेल तिथे संपूर्ण वेळ तुम्ही द्यायला पाहिजे। कारण ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ अद्याप चालू आहे त्यांना सुट्टी देतेत नाही देते तो प्रश्न राहिला, त्या पण ज्यांचा संपलाय त्यांनी तर नक्कीच यायला पाहिजे। तर मित्रांनो हीच अपडेट हे व्हिडिओमध्ये द्यायची होती। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या अपडेट आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओला जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती समजेल। व्हिडिओला एक लाईक करा। भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।